श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण मिथुन राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी हा महिना कसा राहणार आहे, या महिन्याभरामध्ये तुम्ही कोणकोणती कामे हाती घ्यायची आहेत, कोणत्या कामामध्ये सुयश प्राप्त होणार आहे, कोणते कामं करायची आहेत, कोणती करायची नाहीत, याबद्दल माहिती तर घेणारच आहोत. त्याचबरोबर शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय, जोडीदार, सौख्य ही संपूर्ण माहिती इत्थंभूत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपल्याला सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, तर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. माहिती जर आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. मिथुन राशीप्रमाणे माहिती घेत आहोत, त्यामुळे गोचर ग्रहांची स्थिती पाहणं महत्त्वाचं ठरतं. म्हणजेच गोचर पत्रिकेची माहिती घेऊया. मेष राशीमध्ये गुरु, कन्या राशीमध्ये केतू, वृश्चिक राशीमध्ये बुध आणि शुक्र, धनु राशीमध्ये रवी, मंगळ, कुंभ राशीमध्ये शनी आणि मीन राशीमध्ये राहू, अशा प्रकारे गोचर स्थिती लाभलेली आहे. सर्वप्रथम व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता किंवा आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये लग्नस्थानाची स्थिती पाहणं गरजेचं ठरतं. कारण लग्नेश तुमचे बुधदेव आहेत, राशीपत्रिकेतील षष्ठ स्थानात आलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण महिन्याभरामध्ये तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घ्यायची आहे. कुठलेही तेलकट पदार्थ, स्निग्ध पदार्थ जास्त मोठ्या प्रमाणात सेवन करायचे नाही आहेत, कारण पोटाच्या तक्रारी या दरम्यान वाढू शकतात. अपचन होणं किंवा ॲसिडिटीचा त्रास बळावणं या तक्रारी नक्कीच निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आरोग्यासाठी विशेषतः ही काळजी घ्यायची आहे. आहारावरती नियंत्रण ठेवायचं आहे. याबरोबर व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्याच्या 7 जानेवारीपर्यंत तुम्हाला थोडासा आत्मविश्वास कमी पडतोय, द्विधावस्था निर्माण होतीये, धांदल होतीये, गडबड होतीये, निर्णय घेताना चुकतात असे अनुभव येऊ शकतात. त्यामुळे 7 तारखेनंतर महत्त्वपूर्ण डिसिजन घ्यायचे आहेत, महत्त्वपूर्ण कार्याला हात घालायचा आहे. 7 जानेवारीपर्यंत मात्र ग्रहमानाची साथ तुम्हाला लाभणार नाही. याबरोबरच धनस्थानाचा विचार केला असता धनेश, चंद्रदेव दर 2.25 दिवसाने बदलतात, परंतु धनस्थानावरती येणाऱ्या शुभ अशुभ ग्रहांच्या दृष्ट्यांमुळे आपला संचय कसा होईल, शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे योग आहेत का, हे पाहिलं जातं. तर या संपूर्ण महिन्याभरामध्ये तुम्हाला शनिदेवांची विशिष्ट कृपा होणार आहे आणि त्यामुळे नक्कीच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची संधी प्राप्त होईल. पॉलिसी काढणं किंवा एखाद्या पिग्मी कलेक्शन संदर्भातील कलेक्शनला सुरुवात करणं असेही शुभ संकेत तुम्हाला आहेत. म्हणजेच या महिन्यामध्ये तुम्ही एखादं आर्थिक नियोजन दररोज करण्यासाठीचं एक पाऊल तुम्ही पुढे टाकणार आहात, असे शुभ ग्रहमान तुम्हाला आहेत. याबरोबरच धनस्थानावरून आपण कुटुंबाचं सौख्य सुद्धा पाहतो. तर या संपूर्ण महिन्याभरामध्ये तुम्हाला कुटुंबाकडनं सुद्धा विशिष्ट साथ सोबत लाभणार आहे आणि तुमच्याकडनं एखादं चांगलं महत्त्वपूर्ण धार्मिक कार्य सुद्धा घरात घडू शकतं, एखादं मांगलिक कार्य सुद्धा घडू शकतं, असे शुभ संकेत सुद्धा आहेत. पराक्रम, परिश्रम स्थानाकडे वळू. या स्थानावरनं या गोष्टी पाहिल्या जातात. तृतीय स्थानाचे अधिपती रविदेव हे सप्तम स्थानात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला अतिशय शुभयोग म्हणता येईल, नवपंचम योग म्हणता येईल. तृतीय सप्तम स्थानात जेव्हा येतात त्यावेळेस तुम्हाला केंद्रस्थानाचं शुभफळ प्राप्त करून देतात. अर्थात तुमच्या कामाला गती वाढवणं, सरकारी एखादी काम तुमचं रखडलेलं असेल, थांबलेलं असेल तर ते काम पूर्ण करून देणं, महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करून देणं, असे शुभ परिणामकारक फळ रवी महाराज तुम्हाला देतील. याबरोबर चतुर्थ स्थानाकडे वळूयात. वाहन वास्तूचं सौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्याभरामध्ये 7 जानेवारीनंतर प्राप्त होऊ शकेल. वास्तूमध्ये काही दोष असतील किंवा काही गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा वाढली आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनावरती नक्की त्याचा परिणाम होत असेल तर त्यासाठी सुद्धा मी या व्हिडिओमध्ये विशिष्ट उपाय सांगणार आहे. शेवटी तो तुम्ही करायचा आहे. वाहन वास्तू सौख्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम आहे. मातृसौख्य तुम्हाला उत्तम प्रकारचे या महिन्यात लाभू शकतं. पंचम स्थानाकडे वळूयात. पंचम स्थानावरून आपण शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय या दृष्टीने विचार करतो. शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता पंचम स्थानाचे अधिपती शुक्रदेव हे षष्ठ स्थानात गेलेले आहेत. षष्ठ स्थान हे रोग, हितशत्रूंचा त्रास निर्माण करून देणारा स्थान मानलं जातं. यामुळे काय होईल, तुम्ही शालेय जीवनात शिक्षण घेत आहात किंवा उच्च शिक्षण घेत आहात तर तुम्हाला तुमच्या मैत्रीमध्ये, नात्यामध्ये काही दुरावा निर्माण होणं, वाद संघर्षाचे प्रसंग निर्माण होणं, असे अशुभ ग्रहमान 7 जानेवारीपर्यंत लाभत आहेत. 7 जानेवारीनंतर मात्र तुम्हाला शुभ ग्रहमानांचे परिणाम, शुभ संकेत प्राप्त होतील. कला क्षेत्र, या क्षेत्रामध्ये तुम्ही काहीतरी कार्य करताय किंवा शिक्षण घेताय तर कला क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तम यश 18 जानेवारीनंतर प्राप्त होईल. म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने तुम्हाला हा महिना
18 तारखेनंतर अतिशय उत्तम आहे. 18 तारखेपर्यंत मध्यम स्थिती दर्शवतो. सप्तम स्थानाकडे वळूया. सप्तमेश गुरुदेव हे राशीपत्रिकेतील मेष राशीमध्ये आलेले आहेत. गुरुदेवांचं मेष राशीतलं गोचर म्हणजे तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारं ठरणार आहे. पार्टनरशिपमधील एखादा व्यवसाय आहे तो खूप स्लो गतीने चालत होता, त्याच्यामध्ये वाढ होत नव्हती, किंवा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करताय त्यामध्ये वृद्धी होत नाहीये आणि पार्टनरसोबत वाद संघर्ष जाणवत आहेत, असे काहीसे कुयोग तुम्हाला काही महिन्यात होत होते, तर नक्कीच या महिन्याच्या 7 जानेवारी नंतर तुम्हाला ते कुयोग सुयोगामध्ये बदललेले जाणवतील. तुमच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीने होईल आणि एखादा व्यवसाय तुम्ही जो करताय तो व्यवसाय डेव्हलप करण्यासाठीच्या संकल्पना आणि त्या पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न तुमच्या दोघांकडनं होऊ शकतील. जोडीदाराचं सौख्य तुम्हाला या संपूर्ण महिन्यात अतिशय उत्तम प्रकारचं लाभणार आहे. त्यांची साथ सोबत लाभल्यामुळे तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये आनंदी राहू शकणार आहात. याबरोबरच अष्टमस्थानाकडे वळूयात. अष्टमस्थानावरून आपण अचानक लाभयोग पाहतो, तर गुंतवणुकीची संधी येऊ शकते. खरेदी विक्रीच्या संदर्भातील तुमचे व्यापार असतील किंवा त्या कन्स्ट्रक्शन संदर्भातील तुमचे व्यापार असतील तर याच्यामध्ये अचानक लाभ प्राप्तीचे योग शुभ प्रमाणात आहेत. तर तुम्ही या संदर्भातील व्यावसायिक असाल तर नक्की तुमच्यासाठी हा व्हिडिओ. याबरोबरच भाग्यस्थानाकडे वळूयात. भाग्यस्थानावरून आपण करिअरचा विचार करतो. नवीन नोकरी प्राप्त होईल का, भाग्योदय होईल का, तीर्थयात्रा, पर्यटनाचे योग आहेत का, हे पाहत असतो. भाग्यस्थानाचे अधिपती शनिदेव हे स्वतःच्या राशीमध्ये भाग्यस्थानातनं गोचर करत आहेत. तुम्हाला यश, लाभ, कीर्ती प्राप्त करून देणं, भाग्योदय घडून आणणं आणि याचबरोबर शुभ संकेताची बरसात करणं असे शुभ संकेत तुम्हाला या महिन्याभरामध्ये लाभत आहेत. शनिदेवांची विशिष्ट कृपा होणार आहे. शनिदेव ज्या स्थानात येतात तेथील फळ मोठ्या प्रमाणात देत असतात. त्यामुळे तुमच्याकडनं एखादं धार्मिक आध्यात्मिक कार्य करून घेणं, एखाद्या मंगल कार्यासाठी तुमचा सहभाग नोंदवणं असेही शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात आहेत. याबरोबरच वैयक्तिक तुम्हाला नोकरीसाठी प्रयत्न करताय तर नोकरीसुद्धा प्राप्त तुम्हाला या महिन्यात होऊ शकेल. इंजिनिअरिंग क्षेत्र किंवा डॉक्टरी क्षेत्र यामध्ये तुम्ही कार्य करत असाल तर तुमच्यासाठी हा महिना विशेष आव्हानात्मक म्हणता येईल. एखादं आव्हान तुम्हाला समोर येईल आणि ते तुम्ही यशस्वीरित्या पेलू शकाल आणि त्यात यश संपादन करू शकाल असेही शुभ संकेत तुम्हाला या महिन्याभरामध्ये आहेत. याबरोबरच व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता व्यवसाय स्थानाचे अधिपती गुरुदेव जे मेष राशीतनं लाभस्थानातनं गोचर करत आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला या महिन्यात फार मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकतो. कामाची गती वाढवा, कामाचं संकल्पित काम कसं होईल या संदर्भात लक्ष द्या, म्हणजे विशिष्ट कृपा तुम्हाला गुरुदेवांची प्राप्त झालेली दिसून येईल. लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर लाभेश गुरु महाराज तिथेच आहेत आणि गुरुदेवांची पंचम दृष्टी चतुर्थ स्थानावर आहे. त्यामुळे वाहनासंदर्भातील व्यवसाय असतील, टूल्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यवसाय असतील, कमिशन एजंट संदर्भातील व्यवसाय असतील, खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असतील तर यामधनं मोठा लाभ प्राप्त करून देणारं ग्रहमान ग्रहस्थिती मिथुन राशीच्या जातकांना प्राप्त होत आहे. खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता खर्च स्थानाचे अधिपती शुक्र महाराज हे सप्तम स्थानात आलेले आहेत. विशिष्ट म्हणजे महिला वर्गांना काळजी करायचे ग्रहमान आहे, कारण तुम्हाला पोटाच्या तक्रारी वारंवार होणार आहेत या महिन्यामध्ये. त्यामुळे शिळं अन्न जर तुम्ही खात असाल तर नक्कीच काळजीपूर्वक सांगू इच्छिते की ते खाणं टाळायचं आहे. पोटावरती कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही. अर्थात जेवणावरती नियंत्रण ठेवलं तर तुम्हाला, आहारावरती नियंत्रण ठेवलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आजारपणाच्या तक्रारी येणार नाही. तर ह्या विशिष्ट गोष्टींची लक्ष द्या, काळजी घ्या, तुम्हाला नक्कीच उत्तम आरोग्य प्राप्त होऊ शकेल. आता आपण पाहणार आहोत उपासना. उपासनेची जर जोड दिली तर आपल्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही रोजच्या छोट्या छोट्या अडचणी असतात त्यावरती मार्ग निघतो आणि त्या अडचणीत आपण सहज बाहेर पडू शकतो. म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक उपासना सांगत असते आणि विनंतीपूर्वक सांगत असते की ती उपासना तुम्ही कटाक्षाने संपूर्ण महिनाभर करा, कारण तुम्हाला विशिष्ट लाभ प्राप्त करून देण्यासाठीच ती उपासना सुचवलेली असते. मग या महिन्यात तुम्हाला कोणती उपासना करायची आहे तर भाग्योदय घडून यावा, आरोग्याची साथ लाभावी, तुमच्याकडनं एखादं महत्त्वपूर्ण कार्य यशस्वीरित्या पूर्ण व्हावं यासाठी या संपूर्ण महिनाभर तुम्ही मारुती स्तोत्र वाचन करायचं आहे. नक्कीच तुम्हाला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे महिला वर्गाने या संपूर्ण महिनाभर सूर्योदयापूर्वी उठून सूर्याला अर्घ्य सूर्योदयाच्या वेळेस दिलं तर नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त होईल, उत्तम आरोग्य प्राप्त होईल. तुम्ही जे कार्य करता, घरामध्ये जो स्वयंपाक बनवता त्या स्वयंपाकाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ज्यावेळेस अर्घ्य दिल्यानंतरचे जे पाणी आहे त्या पाण्याचे थेंब तुमच्या स्वयंपाकात घाला, म्हणजे नक्कीच सूर्योदयाला ते दाखवलेलं, सूर्याला दाखवलेलं ते अर्घ्य दिलेलं जे पाणी आहे ते तुमच्या स्वयंपाकघरातल्या जेवणामध्ये तुम्ही टाकल्यामुळे नक्कीच ते
अन्न जे आहे ते पूर्ण अन्न होईल आणि त्यामुळे नक्कीच घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याच्या ज्या पोटाच्या तक्रारी निर्माण होणार आहेत त्या तक्रारी निर्माण होणार नाहीत. रविदेवांची विशेष तुमच्यावर कृपा होईल. तर आज आपण मिथुन राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी असतील, समस्या असतील, त्यावर मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. तुम्ही नक्कीच तो घेऊन मला संपर्क करा. तुमच्या अडचणी दूर करण्याचा नक्कीच माझ्याकडनं मोठ्या प्रमाणात प्रयत्न होऊ शकेल. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपणा सर्वांची रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.